पहा, एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्व पक्ष बैठकीला दांडी मारणार का, हा सवाल उपस्थित केला जातोय। राज्यसभेचे संसदीय पक्षाचे नेते संजय राऊत हे दिल्लीत असून त्यांनी आज सर्व पक्षीय बैठकीला लोकसभेतील संसद पक्षाचे नेते अरविंद सावंत देखील उपस्थित राहणार असं म्हटलं होतं। मात्र आता खुद्द अरविंद सावंत यांनी काही अपरिहार्य कारणामुळे सर्व पक्ष बैठकीला उपस्थित राहता येणार नाही असं म्हटलंय। संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनी हे सांगितलं। त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बैठकीला कोण उपस्थित राहणार हा प्रश्न उपस्थित होतोय। पक्ष बैठकीला दांडी मारतो का, आता हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। आमच्या पक्षाकडून नक्कीच तिथे उपस्थित राहील, पण आम्ही सांगतो की जे निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाला आमची सहमती असेल। जे निर्णय या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये सरकार घेणार आहे किंवा घेऊ इच्छिते, त्याला एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना, आमच्या संवेदना या सरकारबरोबर आहे। त्याच्यामध्ये कोणते मतभेद असण्याचं कारण नाही। तर या संदर्भात अधिक माहिती आपण आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून घेणार आहोत। प्रशांत, शिवसेना उभाटा नेते सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहणार नाहीत का, हा प्रश्न उपस्थित होतोय, कारण अरविंद सावंत हे बैठकीला जात नाहीयेत। काय अधिकची माहिती? खास करून केंद्र सरकारच्या वतीनं आज सर्वपक्षीय बैठकीत बोलवण्यात आली आहे। सायंकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे बैठक घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे। याच बैठकीमध्ये जयशंकर हे देखील उपस्थित असतात, राज्य परराष्ट्र मंत्री आहे। या बैठकीत पक्षामध्ये सर्व पक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं। पण सध्या जर बघितलं आपण, संसदीय पक्षाचा दौरा हा सुरू आहे, त्यामध्ये अरविंद सावंत हे पॉंडिचेरीला असल्याची माहिती पुढे आलेली आहे। त्यामुळे त्यांनी किरण रिजिजू संसदीय कामकाज मंत्री आहे त्यांना एक प्रकारे पत्र लिहून त्यांना दिलगिरी व्यक्त केली। त्यांनी म्हटलं की अपरिहार्य कारणामुळे मी उपस्थित राहू शकत नाही। पण महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं की निश्चितपणे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते जे अरविंद सावंत हे या बैठकीला उपस्थित राहतात। त्यामुळे आता पाहावं लागेल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या बैठकीला दांडी मारली जाते की त्यांच्या वतीने कुठला एखादा प्रतिनिधी सहभाग घेते, हे अतिशय महत्वाचं असणार आहे। नक्कीच प्रशांत, म्हणजे संसदीय पक्षाचे नेते अरविंद सावंत यांनी किरण रिजिजू यांना पत्र लिहून आपली दिलगिरी व्यक्त केली आहे। त्यामुळे आता या बैठकीला शिवसेना उभाटा पक्षाकडून कोण उभं राहतंय याची भेट घेण्यासाठी गेलेत। एक मोठी बातमी समोर येते। पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीर मधील किश्तवाड जिल्ह्यात शोध मोहीम तीव्र केली आहे, जेणेकरून तिथे अजूनही उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना लवकरात लवकर यमसदनी धाडता येईल म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। काही महिन्यांपूर्वीच सुरक्षा दलांनी येथे 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारलं होतं। तर आता काही दहशतवादी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते, परंतु त्यांना मारण्यासाठी सुरक्षा दल या घनदाट जंगलात सतत शोध मोहीम राबवत आहेत, जेणेकरून या दहशतवाद्यांना लवकरात लवकर मारता येईल असा त्यामागचा उद्देश आहे। या संदर्भातील अधिक माहिती आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून घेऊयात। प्रशांत, खास करून जर बघितलं तर ज्या पद्धतीने 22 तारखेला पहलगाम मध्ये एक दहशतवादी हल्ला झाला, दहशतवादी हल्ल्यामध्ये जवळपास 28च्या जवळपास निरपराध सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटक हे मृत्युमुखी पडले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जम्मू काश्मीरमध्ये आता मोठा तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात झालेली आहे। खास करून जर बघितलं तर आपण किश्तवाड जो जिल्हा आहे, या किश्तवाड जिल्ह्यामध्ये शोध मोहीम तीव्र गतीने राबवल्या जातात, जेणेकरून तिथे उपस्थित असलेली दहशतवादी आहे यांना लवकरात लवकर कसं यमसदनी धाडता येईल यासाठी हे प्रयत्न होतोय। आपल्याला माहित असेल जर किश्तवाड जिल्ह्याबद्दल जर आपल्याला माहिती करून घ्यायची असेल तर गेल्या काही दिवसापूर्वी 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना इथे मारले होते आणि त्यातील काही जण इथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते। ते पुन्हा याच जंगलात परतल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली। त्यानंतर आता घनदाट जंगलात शोध मोहीम युद्धस्तरावरती सुरू आहे, जेणेकरून दहशतवाद्यांना लवकरात लवकर मारता येईल अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे। स्टुडिओ तर प्रशांत, काश्मीर मधील किश्तवाड जिल्ह्यात ही शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे। भारताकडून अनेक राजकीय देखील पावलं उचलण्यात आलेली आहेत। या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? किती जण अजून सापडले तिथे? आणि खास करून जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं माहिती मिळते, एकीकडे
खास करून सुरक्षा दलाच्या वतीनं युद्धस्तरावरती भारतीय लष्कर असो, निमलष्करी दल असो आणि सोबतच जर बघितलं जम्मू काश्मीर पोलीस असो, या तिघांच्याही संयुक्त विद्यमाने ऑपरेशन राबवलं जातं. या ऑपरेशनमध्ये ठिकठिकाणी एकीकडे पहलगामच्या जंगलामध्ये ऑपरेशन सुरू आहे, दुसरीकडे उरीच्या जंगलामध्ये ऑपरेशन सुरू आहे, आता तिसरं ऑपरेशन एक किश्तवाडच्या जंगलामध्ये सुरू आहे. आणि जे दहशतवादी संख्या जर बघितली, जसं आपण उल्लेख केला होता 120 पेक्षा जास्त जे दहशतवादी आहेत त्यापैकी 110 दहशतवादी जे आहेत हे पाकिस्तानी आहेत. त्यामुळे या दहशतवाद्यांना निश्चितपणे पाकिस्तानात परत धाडावं किंवा भारतीय भूमीमध्ये त्यांना या संधी झाडावं अशा प्रकारचे प्रयत्न असणार आहे. त्यामुळे नक्कीच प्रशांत, तुर्तास तुम्ही असे दरम्यान हिंदू कोण मुस्लिम कोण याची व्यवस्थित ओळख करून मग लोकांना तिथे मारण्यात आलेलं आहे. अशाच एक दुर्दैवी मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोर त्या ठिकाणी जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड आणि थरारक प्रसंग सांगितलाय. टिकल्या काढून टाकल्या, अजान म्हणायला सांगितली, ती पण म्हणली तरी आमच्या माणसांना मारलं. एक मुस्लिम होता, त्याने विचारलं तुम्ही का या लोकांना मारताय, तर त्याला ही गोळ्या घातल्या गेल्या असं सांगण्यात आलंय. तर तिथे दुर्दैवी मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने आपली आपबीती राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसमोर मांडली आहे. शरद पवार या कुटुंबाला भेटायला गेले असता कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीनं आपल्यावर घडलेला हा धक्कादायक प्रकार सांगितलाय. आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता, त्याला बोलवून घेतलं. आजान पडताय क्या, बोलताय क्या कुछ. आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून. आणि सगळे अल्लाह अकबर म्हणायला लागलो. जोर जोरात अल्लाहचा धावा करायला लागलो. तो गेला निघून, पण या दोघांना मारून टाकलं. अजून एक आमच्या बरोबर होता, त्या तंबूच्या मागे बसलेला, त्याला पण मारलं. घोड्यावर बसून आम्ही गेलो, पण तरी आम्हाला भीती वाटत होती. मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते. आम्ही पळत सुटलो तिथून. नंतर तर आमची बुटं बिटं सगळे चिखलात अडकले. मग तिथं बुटं बिटं सोडून आम्ही पळत सुटलो तिथनं. मग आमचे घोड्यावाले खूप चांगले होते, ते पण मुस्लिम होते, पण ते आम्हाला घ्यायला आले परत. आम्ही जो ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण खूप ढसा रडला. कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नींना अश्रू अनावर झालेत. या संदर्भातली अधिक माहिती आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून घेऊयात. वैभव, अल्लाहू अकबर म्हटलं तरीही यांना मारण्यात आलंय, काय अधिकची माहिती आहे? सुवर्ण, अत्यंत दुर्दैवी हे सगळं कथन आहे. हे ऐकल्यानंतर अंगावरती शहारे उभे राहतात, भीती दाटून येते. या सगळ्या कुटुंबांनी हे कसं सहन केलं असेल याचा विचार जरी केला तरी भीती वाटावी. इतके निर्दयपणे हे दहशतवादी वागले, इतके क्रूर वागले, ज्यांचा कशाशी काही संबंध नाही अशा निरपराध माणसांना अल्लाहू अकबर म्हणायला लावणं, आजान म्हणायला लावणं आणि भीतीपोटी, जीवाच्या भीतीपोटी या सगळ्या महिलांनी जीव वाचवण्यासाठी कपाळावरच्या टिकल्या ज्या आहेत त्या काढून टाकणं, हे सगळं केल्यानंतर सुद्धा आमच्या माणसांना मारलं अशी आर्त किंकाळी जी आहे ती गणबोटे यांच्या पत्नीनं शरद पवारांच्या समोर मारली आहे. तुम्ही सगळ्यांनी मदत केली, पण ती नंतर तोपर्यंत ते गेले होते हो असं त्या म्हणतात. तेव्हा काळीच पिळवटून येतं ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं कथन केलंय शरद पवारांच्या समोर. कुणाही सुज्ञ माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल इतकी हृदयद्रावक ही सगळी घटना आहे. आपल्या समोर डोळ्यात देखत आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना गोळ्या घालायला लावणं आणि त्याच्याशी अशा एका मुद्द्याचा संबंध असणं ज्यात आपलं काहीही देणं घेणं नाहीये. एक कुटुंब म्हणून जेव्हा फिरायला जातात, पर्यटनाला जातात, तेव्हा आनंदाचे काही क्षण कुटुंबासोबत घालवावे असं वाटतात. घालवण्यासाठी ते जातात आणि प्रत्यक्षात त्यांच्या पदरी काय पडतं हे जर बघितलं तर कुठलाही माणूस हा किती खोल भावनेच्या गर्तेमध्ये नैराश्यात अडकू शकतो हे चित्र जे आहे ते डोळ्यासमोरून कसं जात असेल त्यांच्या, हा विचार जरी केला तरी काटा येतो अंगावरती. अगदी वैभव, अगदी. म्हणजे डोक्यावरची त्यांना टिकली काढायला लावली, अजान म्हणायला लावली, अल्लाहू अकबर म्हटल्यानंतर देखील त्यांना दुर्दैवीपणे तिथे मारण्यात आले. धन्यवाद वैभव आपण दिलेल्या माहितीसाठी. अशी भयानक घटना घडली आहे ज्यात निष्पाप लोकांना, निहत्या लोकांना तिथे मारण्यात आलंय. कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा